प्रेज द लॉर्ड. धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या नावाची स्तुती हो, तुझ्या नावाचा गौरव हो. हे प्रभू येशू, आज या दिवशी या समयी तुझ्या पवित्र शास्त्र बायबलच्या नवीन कराराबद्दल काही माहिती मी या लोकांना पुरवणार आहे. ही माहिती आमच्या भाऊ आणि बहिणींना आम्ही सांगणार आहे. तुझा पवित्र आत्मा माझ्यामध्ये कार्य करो आणि आम्हा सगळ्यांमध्ये कार्य करो. हे प्रभू येशू, आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला सांभाळल्याबद्दल, सावरल्याबद्दल तुझे मी आभार मानतो. कारण की तू अद्भुत आणि आत्मिक परमपिता परमेश्वर आहे. आमच्या सर्व मानवजातीचा एक अद्भुत मंत्री आहेस आणि तू आमच्या सगळ्या मानवजातीचा शांतीचा अधिपती आहेस. तुझी प्रेम, दया, शांती आम्हा सर्वांमध्ये असो. आमेन. तर आज या दिवशी या समयी आज आपण पाहणार आहोत नवीन करार, जे पवित्र शास्त्र बायबलमध्ये आहे. आणि नवीन कराराबद्दल आपल्याला माहिती करून घ्यायची आहे की नवीन करारामध्ये किती पुस्तकं आहेत आणि किती शुभवर्तमान आहेत. तर असं बघायला जर गेलं तर नवीन करारामध्ये 4 शुभवर्तमान आहे. तर आज फक्त आपण 4 शुभवर्तमानाबद्दलच आपण पाहणार आहोत. आपण त्याची माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढच्या सेशनमध्ये जे पवित्र पुस्तक आहे त्याची बी मी तुम्हाला माहिती पुरवणार आहे. तर एकूण 27 पवित्र पुस्तकं आहे नवीन करारामध्ये. तर त्यापैकी 4 शुभवर्तमान हे फार महत्त्वाचे आहे, ज्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताची जीवनशैली, येशू ख्रिस्ताचं कार्य, येशू ख्रिस्ताचे आत्मिक सेवक आहे, येशू ख्रिस्ताचं अद्भुत कार्य, येशू ख्रिस्ताचं चिन्ह चमत्कार करणं, येशू ख्रिस्ताचे जे सेवकाईमध्ये जे लुळे, पांगळे, आंधळे, ज्यांना कुष्ठरोग झालेला आहे, ज्यांना पॅरेलाइज झालेला, लकवा मारलेला आहे, त्या लोकांना बरं करणं, येशू ख्रिस्ताच्याद्वारे दुष्ट आत्म्यांना बाहेर काढणं. हे काही लोक होते की त्यांना दुष्ट आत्म्यांनी झपाटलं होतं, दुष्ट आत्म्याग्रस्त झाले होते, दुष्ट आत्म्यांमुळे त्यांना फार त्रास झालेला होता. तर दुष्ट आत्म्यांना येशू ख्रिस्तांनी कसं बाहेर काढलं, कारण की दुष्ट आत्मे पण येशू ख्रिस्ताला घाबरतात. तर या 4 शुभवर्तमानामध्ये आपल्याला माहिती होईल. तर पहिलं शुभवर्तमान जे आहे ते मत्तेकृत शुभवर्तमान आहे. मत्ते हा येशू ख्रिस्ताचा एक जवळचा शिष्य होता आणि मत्तेच्याद्वारे येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान लिहिलं गेलेलं होतं. तर मत्तेचं जर पाहायला गेलं हे पहिलं शुभवर्तमान आहे, प्रथम शुभवर्तमान आहे. ते येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान झालं, त्याच्यानंतर स्वर्गारोहण झालं. तर येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणच्या 30 ते 35 वर्षानंतर हे शुभवर्तमान लिहिलं गेलेलं आहे. तुम्ही त्याची तुम्हाला जर ह्या गोष्टीवरती विश्वास नसेल तर आपण इंटरनेटमध्ये जाऊन, विकिपीडियामध्ये जाऊन ह्या गोष्टी पाहू शकता की येशू ख्रिस्ताने कशा पद्धतीने कार्य केलेलं आणि त्याच्या शिष्याने कशा पद्धतीने शुभवर्तमान लिहिलेले आहे. तर मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये एकूण 28 अध्याय आहेत आणि 28 अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताचा सगळं कार्यकाळाबद्दल लिहिलेले आहे. आता काही गोष्टी जे आहे ते दुसऱ्या शुभवर्तमानाबद्दल पण लिहिल्या गेलेले आहे. तर तो दुसरा शुभवर्तमान आहे मार्ककृत शुभवर्तमान. हाही येशू ख्रिस्ताचा जवळचा शिष्य होता. तर येशू ख्रिस्ताचे जर शिष्य जर बघितले गेले तर येशू ख्रिस्ताचे एकूण 12 शिष्य होते आणि 12 शिष्यांपैकी मार्क एक शिष्य होता की त्यांनी येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान लिहिलं होतं. तर मार्ककृत शुभवर्तमानामध्ये जे मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये लिहिलेले आहे त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी मार्क शुभवर्तमानामध्ये पण लिहिलेल्या आहे, पण काही गोष्टी मत्तेमध्ये लिहिलेल्या नाही आहे, ते मार्कमध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत. तर त्या गोष्टीचं अध्ययन आपल्याला या मार्कमध्ये होईल. तर तिसरं शुभवर्तमान आहे लूककृत शुभवर्तमान. हे लूकच्याद्वारे लिहिलं गेलेलं आहे. लूक हा जो होता येशू ख्रिस्ताचाच जवळचा शिष्य होता आणि तो एक वैद्य होता. लूक हा वैद्य होता आणि वैद्यचा अर्थ होता डॉक्टर. तो एक डॉक्टर पण होता. तर त्या काळचे वैद्य आपण बघू शकतो. 2000 वर्षापूर्वी वैद्य कसे होते, त्यावेळेस काय असे मेडिसिन्स नव्हते, काय असे आधुनिक काय पद्धती नव्हत्या. तर
आयुर्वेदिकच्या द्वारे तो लोकांना सांगायचं की काय खायचं काय नाही खायचं. तर त्याला ह्या गोष्टीचं चांगली माहिती होती की परमेश्वराने त्याला चांगलं वैद्य बनवलं होतं. तर लुकाच्या द्वारे येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान लिहिलं गेलं होतं. तर मार्कमध्ये 16 अध्याय, लूकमध्ये 24 अध्याय आहेत आणि 24 अध्यायामध्ये मानवपुत्र जो येशू ख्रिस्त आहे त्याच्याबद्दल त्यांनी लिहिले गेलेले आहे. तर देवपुत्र आणि मानवपुत्र त्याचा संदर्भ आपल्याला या शुभवर्तमानामध्ये आपल्याला मिळेल. तर लूकमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत जे मार्कमध्ये लिहिलेल्या नाही ते काय लूकमध्ये पण लिहिल्या गेलेल्या आहे. जर येशू ख्रिस्ताची वंशावळी जर बघितली गेली तर लूकमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की प्रभू येशू ख्रिस्ताची वंशावळी कशी होती. तर जो प्रथम पुरुष ज्याचं नाव आहे आदाम आणि प्रथम स्त्री जिचं नाव आहे हव्वा, परमेश्वराने आपल्या समानतेनुसार आदामाची उत्पत्ती मातीपासून केली आणि आदामाच्या बरगडीपासून स्त्रीची उत्पत्ती केली. तर हे मनुष्याच्या उत्पत्तीपासून हे जे आहे पहिला मनुष्य पहिली जी स्त्री, तर मनुष्याच्या उत्पत्तीपासून जी वंशावळी जी लिहिली गेली होती ती वंशावळी येशू ख्रिस्तापर्यंत कशी होती तर त्या संदर्भामध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की बऱ्याच लोकांना असं कळेल की येशू ख्रिस्ताचा खरा इतिहास काय, तो आला कुठून. तर आपल्याला लूक शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताची वंशावळी आपल्याला समजेल. आणि येशू ख्रिस्त जर बघायला गेलं तर दावीद घराण्याच्या कुळामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला होता. तर दावीद हा राजा होता आणि परमेश्वराचा खूप जवळचा आणि त्याच्या एकदम मित्रत्वेमध्ये म्हणजे त्याच्या एकदम मित्रत्वाच्या स्वभावाच्या एकदम जवळचा सेवक होता, जवळचा दास होता. आणि परमपिता परमेश्वराने जी का भविष्यवाणी केली होती की येशू ख्रिस्ताचं जे आगमन की तुझ्या वंशाच्या द्वारे तुझ्या घराण्यातून होईल. कारण की एक वचनामध्ये तो पण बोलला होता की माझा उद्धारकर्ता माझ्या घराण्यातून येणार आहे. तो उद्धारकर्ता कोण आहे? जिवंत प्रभू येशू ख्रिस्त हा आपला उद्धारकर्ता परमेश्वर आहे. तर लूकमध्ये आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतील. बरेचसे असे काही दुष्ट आत्मे पण येशू ख्रिस्त लोकांमधून काढतो. एका ठिकाणी दुष्ट आत्मे डुकरांमध्ये जातात आणि डुकरांमध्ये दुष्ट आत्मे गेल्यानंतर डुकरं समुद्रामध्ये जाऊन त्याच्यामध्ये बुडून ते मरून जातात. कारण की दुष्ट आत्मे येशू ख्रिस्ताला बोलत होतं की आम्हाला ह्या व्यक्तीमध्ये नको, आम्हाला त्या जो डुकरांचा झुंड आहे तिथं आम्हाला टाकून दे. कारण की ते त्याला भीत होते, घाबरत होते. दुष्ट आत्मे येशू ख्रिस्ताला घाबरतात. भयभीत होऊन घाबरून दुष्ट आत्मे येशू ख्रिस्ताला म्हणत होते की आम्हाला आमचा नाश नको करू, कारण की आमची ही वेळ नाही आहे. कारण की त्यांना माहिती की आमचा नाश होणार आहे. त्यांना माहिती की आमचा सर्वनाश करण्यासाठी उद्धार करता आलेला आहे. कारण की ते पण येशू ख्रिस्ताला म्हटले होते की तू परमेश्वराचा पुत्र आहे. जर आपण बघितलं गेलं तर लूकमध्ये आपल्याला या गोष्टी हे वचनं आपल्याला माहिती होती. कारण की मी माझं मनाचं बोलत नाही, जे पवित्रशास्त्र बायबलमध्ये लिहिले, ज्या संदर्भामध्ये लिहिले ते संदर्भ मी तुम्हाला समजावून सांगतो. तर शेवटचं शुभवर्तमान आहे योहानाकृत शुभवर्तमान जे आहे ते फार अद्भुत आहे, चांगलं आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी येशू ख्रिस्ताच्या त्यांनी लिहिलेल्या आहे. ते येशू ख्रिस्त हा देवपुत्र आहे आणि देवपुत्र हा धरतीवरती कसा आला आहे तर ह्या गोष्टी योहानाने त्याच्या शुभवर्तमान म्हणजे येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे त्याच्या शुभवर्तमानामध्ये ह्या गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत. तो योहान हा येशू ख्रिस्ताचा पण जवळचा शिष्य होता आणि योहानाने सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहे की येशू ख्रिस्त कोण आहे, येशू ख्रिस्तमध्ये काय आहे. तर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जर बघितलं गेलं तर पवित्र आत्म्याबद्दल पाहायला गेलं तर योहानाकृत शुभवर्तमानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की एका वचनामध्ये येशू ख्रिस्त सांगतो की मी माझा दुसरा कैवारी तुमच्या बरोबर पाठवतो, माझा सहाय्यक तुम्हाला मी पाठवतो. तर योहानामध्ये या गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर एकूण 21 अध्याय आहेत. 21 अध्यायाचं मिळून हा योहानाकृत शुभवर्तमानाचं पवित्र पुस्तक तयार होतं. तर योहानामध्ये बऱ्याचशा अद्भुत गोष्टी, अद्भुत चमत्कार, परमेश्वराचे वचन, त्याच्यानंतर येशू ख्रिस्तावर
येशू ख्रिस्ताला क्रूसावर खिळणे आणि 40 दिवस येशू ख्रिस्त त्याच्या पुनरुत्थानाच्या नंतर त्याच्या शिष्यांबरोबर आणि इस्रायलच्या लोकांबरोबर कसा राहतो, तर योहानामध्ये आपल्याला या गोष्टी माहिती भेटतील, माहिती आत्मसात होईल आपल्याला. तर योहानामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टीचे कळेल की येशू ख्रिस्ताचं वचन किती बहुमूल्य आहे. परमेश्वराची सेवकाई कशी करायची, परमेश्वरचे विश्वास ठेवून त्याच्या इच्छेनुसार त्याच्या आज्ञेनुसार कसं चालायचं, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला बघायला भेटेल की माझी आज्ञा माना, माझ्या वचनावरती चाला. जसं येशू ख्रिस्त म्हणत होता, जसं मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र राहा. आणि जो माझ्या आज्ञेवरती चालतो तो परमेश्वरच्या आज्ञेवरती चालतो. कारण की जर पाहायला गेलं तो परमेश्वर आणि येशू ख्रिस्त हे एकच आहे. परमेश्वर येशू ख्रिस्त आहे, येशू ख्रिस्तच पवित्र आत्मा आहे, म्हणून पिता पुत्र पवित्र आत्मा हे एकच आहे. तर आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात. तर हे होते 4 शुभवर्तमान. 4 शुभवर्तमानाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करेल की याची माहिती मी अधिक प्रमाणात तुमच्यापर्यंत पोहोचू. तर तुमची प्रार्थना, तुमचा प्रतिसाद हे आवश्यक आहे. मी परमेश्वराकडे ते दिन प्रतिदिन प्रार्थना करतो. तर आपण पण प्रार्थना करावी माझ्यासाठी, ही माझी इच्छा आहे. बाकीचं मी परमेश्वरावरती समर्पित केलेलं आहे. तर जशी त्याची इच्छा आहे, परमेश्वराची जी इच्छा आहे त्याच्या इच्छेनुसार आपल्या सगळ्यांना तो आत्मिकतेचा मार्ग तो आपल्याला प्रस्थापित करेल. तर आजच्या पुरतं फक्त एवढंच आहे. बाकीचे जे उर्वरित जे पवित्र पुस्तक आहे तर त्याचं स्पष्टीकरण, त्याचं वैशिष्ट्य आणि त्याच्या सगळ्या काय गोष्टीची माहिती मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये देईन, पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला ते समजावून सांगेन. तर हेच होतं परमेश्वराचे पवित्र शुभवर्तमान. तर आपल्याला ह्या गोष्टी बघायच्या, स्मरण करायच्या आहे आणि त्याच्या अनुसार आपल्याला चालायला शिकायचं आहे. पण हे फक्त आपल्या इच्छेवरती आहे. मी असं नाही म्हणायचं की आवश्यक आहे म्हणून करा, असं नाही. प्रत्येकाला निवडण्याचा अधिकार दिलेला आहे परमेश्वराने. प्रत्येकाला आवड निवड दिलेली आहे, प्रत्येकाला त्याची इच्छा दिलेली आहे. तर प्रत्येकाने आपल्या इच्छेनुसार प्रार्थना करावी आणि परमेश्वराशी आत्मिक समागम ठेवून परमेश्वराची इच्छा आपल्या प्रती काय आहे ही जाणून घेण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांनी करायचा आहे. बाकी आपल्या इच्छेवरती आहे, आपल्याला जो निवडण्याचा अधिकार दिलेला आहे त्याच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही देवावरती किती प्रेम करतात आणि परमेश्वरची इच्छा आपल्या सर्वांच्या ठाई काय आहे हे फक्त परमेश्वरालाच माहिती आहे. बाकीचं जी काय सेवकाई करण्याचं जे काय परमेश्वराने आपल्यासाठी रचना बनवून ठेवलेली आहे त्याच्या इच्छेनुसार तो करेल. तर जशी त्याची इच्छा आहे तशा इच्छेनुसार, त्याच्या इच्छेनुसार तो आपल्याला आत्मिकतेचा उद्धाराचा मार्ग तो प्रगट करेल. कारण की मी तुमचा परमेश्वर नाही आहे, मी परमेश्वराचा एक, तुम्ही म्हणू शकता एक दास आहे, एक सेवक आहे की त्याचे जे वचन मी माझ्या स्मरणामध्ये, माझ्या हृदयामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये जे मी पेरलेले आहे त्या वचनावरती विश्वास ठेवून मी ज्या ज्या वचनाचं अनुसरण करून मी जात आहे आणि जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि जे आत्मिक अनुभव मला आलेले आहेत त्याच आत्मिक अनुभवाच्या आधारावरती, वचनाच्या आधारावरती जे वचन मी पेरलेले वचन आहे तेच मी वचन तुम्हाला सांगू इच्छित आहे. तर प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम, दया, शांती, प्रभू येशू ख्रिस्ताची अद्भुत कृपा, अनंत काळची शांती, पवित्र शांती तुमच्या सगळ्यांमध्ये असेल. येशू ख्रिस्ताचा स्वभाव, दीनतेचा, नम्रतेचा, शुद्ध, निष्कलंक, पवित्र आपल्या सर्वांमध्ये कार्य करो ही माझी इच्छा आहे. बाकी त्याच्या इच्छेवरती आहे. जशी त्याची इच्छा त्याच्या इच्छेनुसारच हो. तर प्रभू येशू जे काय मी वचनाचं अध्ययन केलं, जे काय मी शुभवर्तमानाची मी माहिती यांना मी पुरवलेली आहे प्रभू येशू, हे सगळं काय प्रभू येशू तुझ्या इच्छेनुसार होतं. प्रभू येशू सगळं काय तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने होतं. प्रभू येशू, हे प्रभू येशू माझ्या भावा बहिणींना प्रभू येशू तुझा आत्मिकतेचा मार्ग तू त्यांना दाखव. प्रभू येशू उद्धाराचा मार्ग, खरा सृष्टीकर्ता कोण आहे प्रभू येशू याची ओळख प्रभू येशू
तुझ्या योजनेनुसार, तुझ्या इच्छेनुसार, तुझ्या विश्वासू लोकांच्या द्वारे तू त्यांना पटवून दे प्रभू येशू. आणि वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे पण तू त्यांना बोल, त्यांच्याशी त्यांना तू स्मरण करून दे प्रभू येशू. दृष्टांच्या द्वारे पण तू त्यांना सांग प्रभू येशू. हे प्रभू येशू, तुझी पवित्र शांती आम्हा सगळ्यांमध्ये कार्य करू. आमेन.